स्वागत आहे तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मी ऋषाली आपल्या यूट्यूब चॅनलवर आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे अंगारिका संकष्टी आणि अंगारिका संकष्टीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। संपले काय संपले आधीचे बर्तन क्लीनिंग का काम चालू है। आज बनवायचे होते मला उकडीचे मोदक। त्यासाठी मी तांदूळ नीट करायला घेतले आणि अशा प्रकारे मोदक मी हे दुसऱ्यांदा बनवते आणि छान होतात, नाहीतर मी पिठाचेच बनवते। तर तांदूळ भिजत घातले आणि दुर्वा आणायचे होते, आंब्याचे ठाळी आणायचे होते, ते आणायसाठी खाली गेले। आज दारामध्ये सुंदर अशी छोटीशी रांगोळी घातली, दुर्वा आणि आंब्याचे ठाळे घेऊन घरी आले। दुर्वा तर तशा मी प्रत्येक संकष्टीच्या वेळी संध्याकाळी 4-5 वाजता जाऊन आणायची, पण यावेळी मला थोडं एक्स्ट्राचं काम संध्याकाळी असल्यामुळे आधीच दुर्वा वगैरे घेऊन आले। आणि जे आंब्याचे ठाळे आणले होते त्याचं मला चौकटीसाठी सुंदर असं तोरण बनवायचं होतं, आणि जो हे मी तोरण बनवत आहे त्याचा व्हिडिओ तर मी यूट्यूबवरूनच बघितला होता, आणि त्या प्रकारेच आता सुंदर असं तोरण मी चौकटीसाठी बनवून घेते। संकष्टीनिमित्त मी दारासाठी चौकटीसाठी असं तोरण बनवलेलं आहे आंब्याच्या पानांचं। आणि ही कसली फुलं आहेत मला माहीत नाही, काल आम्ही बाजारमधून देवासाठी फुलं आणलेली, तर त्यामध्ये मिक्स फुलं दिली होती, तर ही फुलं यामध्ये मी वापरून असं छान असं तोरण बनवलेलं आहे। कसं वाटतं हे मला कमेंटमध्ये सांगा। आणि आता हे तोरण मी चौकटीला बांधते। जरा असं राहू दे। हां बरं बस ना। हां संध्याकाळी देवाला दिवा लावला, धूप अगरबत्ती दाखवली आणि लगेच जेवणाला सुरुवात केली, कारण आज रात्री चंद्रोदय 9:30ला होता आणि त्याआधी पूर्ण जेवण तयार व्हायला हवं होतं। आणि मोदक वगैरे बनवायला थोडा टाईम लागतो, म्हणून सगळ्यात आधी तर मोदकच बनवायला घेतले। जे तांदूळ मी दुपारी भिजत घातले होते ते संध्याकाळी मिक्सरला त्यामध्ये थोडंसं पाणी घालून बारीक असं वाटून घेतलं। तर आज संकष्टी स्पेशल आमचा जेवणाचा मेनू आहे। आज आम्ही कुर्मापुरी बनवणार आहोत, त्यासोबतच बिना फोडणीचं वरण आणि भात आणि आता उकडीचे मोदक। तर भात तयार आहे, वरण
पण तयार आहे. आणि आता इथं भाज्या कुकरमध्ये लावलेल्या आहेत, ते आता आम्ही कुर्मा बनवू आणि पुऱ्या लास्टला बनवू. तर आता मी मोदक बनवत आहे आणि हे मोदक उकडीचे मी कसे बनवते हे तुम्हाला सांगते. तर मगाशी जे मी तांदूळ मिक्सरला लावून बारीक वाटून घेतले होते, तर त्याचं आता असं या प्रकारे पीठ आलेलं आहे. त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आत्ताच. आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर आता हे जे पीठ आहे यामध्ये मी एक्स्ट्रा पाणी काय घातलेलं नाही, वाटताना जेवढंसं पाणी घातलं तेवढ्यावरच आहे. आणि हे आता कंटिन्यू आपल्याला ढवळत राहायचं आहे, म्हणजे ऑटोमॅटिक हळूहळू घट्ट होत जातं. जसं आपण तांदळाच्या पिठाचं भागवट मोदकाला बनवतो तसंच तीच प्रोसेस राहणार आहे इथून पुढे. फक्त कंटिन्यू त्याला ढवळत राहायचं आहे, नाहीतर मग ते खाली लागू शकतंय. आणि थोडंसं घट होत आलं की त्यामध्ये आपल्याला लागेल तसे 1-2 चमचे तूप घालायचं आहे, म्हणजे पीठ एकदम सैलसर मऊ लुसलुशीत असं पीठ तयार होतंय. तर आता मी बनवून घेते आणि तुम्हाला दाखवते. तर मोदकांसाठी जे पीठ लागणार आहे ते तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता यावर मी झाकण ठेवून 10 मिनटं गॅस बंद करून असं स्टीम व्हायला ठेवून देते. त्यानंतर लगेचच मी पुरण बनवायला घेतलं, ज्यामध्ये 2 चमचे तूप घातलेलं आहे. तूप थोडं वितळल्यानंतर किसलेलं ओलं खोबरं घातलेलं आहे आणि यामध्ये आता मी मला आवडतात म्हणून ड्रायफ्रुट्स घालते आणि दोन्ही एकत्र थोडा वेळ परतून घेतल्यानंतर यामध्ये मी गूळ घातलेला आहे. आणि आता हे गूळ आपल्याला थोडा वितळवून घ्यायचा आहे आणि पुरण इथं मी या प्रकारे तयार करून घेतलेलं आहे. तर आता इथं पिठाची उकळ काढून घेतलेली आहे, पुरण पण तयार आहे. आता हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तर आता मी पीठ मळून घेते आणि मग मोदक करते. जर या प्रकारे तांदूळ भिजवून मोदक बनवायला घेतले तर जे पीठ तयार होतं त्याला पाण्याचा हात किंवा तूप लावायची अजिबात गरज नाही. हे पीठ अजिबात हाताला चिटकत नाही, छान मऊसर अशी कणिक मळून याची तयार होते. त्यानंतर लगेचच मी मोदक बनवायला सुरू केले, तर याची पारी पण खूप सॉफ्ट आणि पटपट अशा कळ्या खूप छान पडतात. कुठेही या पारीला कट वगैरे जात नाही किंवा मोदक उकडल्यानंतर ते फुटत नाहीत, खूप छान अशा कळ्या पडतात. तर मी सगळे आता इथं मोदक बनवायला घेते. मी प्रत्येक वेळी जेव्हा कधी मोदक बनवते तेव्हा तांदळाचं पीठ जे आपण दळून आणतो त्या पिठाचेच बनवते. पण यावेळी जे मी पीठ दळून आणलं होतं ते पीठ थोडंसं चिकट होतं आणि त्यामध्ये ज्वारी पण मिक्स केली होती. त्यामुळे मी तांदूळ भिजवून मग त्याचे मोदक बनवायला घेतले आणि या प्रकारचे मोदक मी याआधीसुद्धा बनवलेले आहेत. त्यामुळे असे मोदकसुद्धा खूप छान बनतात. नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा. तर इथं सर्व मोदक मी बनवून घेतले आणि मोदक उकडायला ठेवून दिले. तुम्ही बघू शकता किती छान याच्या कळ्या पडलेल्या आहेत. गावाकडे जेव्हा आम्ही मोदक बनवतो तेव्हा मोदक उकडताना त्यामध्ये हळदीचं पान वापरतो, त्याचा वास खूप छान मोदकांना लागतो. पण सध्या इथं मला काही ते भेटलं नाही, त्यामुळे मी तसेच मोदक उकडून घेतले आणि मोदक बनवेपर्यंत सर्व नैवेद्य पण तयार झाला होता. तर देवाला नैवेद्य दाखवला, पूजा केली. तर असा होता आजचा आमचा दिवस. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू अशाच पुन्हा एकदा छानशा व्हिडिओसोबत. थँक्स फॉर वॉचिंग.